छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शिवाजी चौकाची जागा ही हिंदुत्वादी मागणी होती ना। ही शिवाजी चौकाची जागा हिंदुत्वादी सरकार असताना नामदार विखे पाटलांनी बदलली का? तर फक्त मुसलमान लोक नाराज व्हायला नाही पाहिजे म्हणून। अब सरकार हिंदुत्वादी आहे ना, आणि तुम्ही 1 वर्षापूर्वी स्वतः भूमिपूजन करता आणि मग जागा बदलता। असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात बसला पाहिजे अशी श्रीरामपूरकरांची मागणी आहे अनेक वर्षापासूनची। ही मागणीला काही प्रकाशित त्यांनी जन्माला घातलेलं नाही। श्रीरामपुरात एक शिवाजी रोड तयार झाला, त्या शिवाजी रोडवर एक शिवाजी चौक तयार झाला। नॅचरल आहे, त्या चौकाला नाव दिलं शिवाजी चौक। मेन रोडवर एक महात्मा गांधी चौक तयार झाला, त्याला बोर्ड लागला महात्मा गांधी चौकाचा, त्याचं नामकरण झालं। प्रत्येक गावात 2-3 चौक असतात म्हणजे महात्मा गांधी चौक झाला, तर मग महात्मा गांधींचा पुतळा आणला श्रीरामपुरात, तर कुठं बसवायचा? तर महात्मा गांधी चौकात बसवायचा। शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे श्रीरामपूरमध्ये, मग कुठं बसवणार? तिकडे एक भगतसिंग चौक आहे, तिकडे एक गिरमे चौक आहे, मग तुम्ही गिरमे चौकात बसवणार का भगतसिंग चौकात बसवणार? शिवाजी चौकात ही नैसर्गिक मागणी आहे। लोकांच्या मनातून ही मागणी पुढे आली, आपोआप पुढे आली लोकांच्या मनातून। मग पुढे आल्यानंतर आम्हाला जसं कळायला लागलं तसं मग आम्ही त्या विषयावर आंदोलन करायला सुरुवात केली। साधारण शिवाजी चौकाच्या पलीकडं पुढं रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या पलीकडं मशीद आहे। आता शिवाजी चौकात पुतळा बसवला तर तो मशिदी जवळ बसवला जाईल, अंतर कमी आहे। त्याच्यामुळं मग त्यावेळच्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की विनाकारण हिंदू मुसलमान होईल आणि मुसलमानांची मतं जातील, आपण शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तर मतं जातील असं त्यांना त्यावेळेला वाटलं। काँग्रेसच्या लोकांना, सत्ताधाऱ्यांना, त्यांनी त्या काळात बसवलं नाही। पुढे 22-23 वर्ष 22-25 वर्ष ससानेंची सत्ता राहिली। आम्ही राजकारणात आलो साधारण त्या काळात, ससाने आले सत्तेत आणि आम्ही भाजपचं काम करायला लागलो। तेव्हापासून आमचा ससानेंचा या मुद्द्यावर टोकाचा संघर्ष झाला आणि आम्ही छत्रपतींचा पुतळा दुसरीकडे कुठं श्रीरामपूर शहरात बसू दिला नाही ससाने। किती वर्ष? 30 वर्ष 30 वर्ष बसू दिला नाही आम्ही। बसवायचं असेल तर शिवाजी चौकातच। ते म्हटले आपण तिथून जवळ थोडी भाजी मंडई ते तिथे बसू। मी म्हणलं नाही, शिवाजी चौकात बसवायला काय अडचण तुम्हाला? आणि हिंदू मतांचा त्यांनी तसा आदर केला की त्यांनी अपमानित पण नाही केलं दुसरीकडे बसून। पण माझं त्याच्यात सांगणं असं आहे की या ठिकाणी शिवाजी चौकात पुतळा 30 वर्ष बसला नाही तोपर्यंत तर मुसलमान जिंकलेले आहेत ना, कारण त्यांचा शिवाजी चौकातल्या पुतळा बसवायला विरोधच होता। मुस्लिम जिंकलेच ना, मुस्लिम अस्मिता जिंकली आणि हिंदू अस्मितेचा गेले 30 वर्ष श्रीरामपुरात सातत्याने पराभव होत राहिला। आता आले नामदार विखे पाटील, त्यांनी 1 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं शिवाजी चौकात रामगिरी महाराजांना आणून। आम्हाला माहितीच नाही कार्यक्रम, जय बाबाला जाहिरात आली उद्या भूमिपूजन, आम्हाला कळालं। मी म्हटलं जाऊ दे, चांगली गोष्ट आहे, बसू राहिले विखे पाटील। 1 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं आणि आत्ता 4 महिन्यापूर्वी भाजी मंडईत भूमिपूजन केलं, जागा बदलली। 1 महिन्याच्या आत स्ट्रक्चर उभं केलं, पुतळा आणला, बसून पण टाकला, त्याचा अनावरणाचा कार्यक्रम आता बाकी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शिवाजी चौकाची जागा ही हिंदुत्वादी मागणी होती ना। ही शिवाजी चौकाची जागा हिंदुत्वादी सरकार असताना नामदार विखे पाटलांनी बदलली का? तर फक्त मुसलमान लोक नाराज व्हायला नाही पाहिजे म्हणून। अब सरकार हिंदुत्वादी आहे ना, आणि तुम्ही 1 वर्षापूर्वी स्वतः भूमिपूजन करता आणि मग जागा बदलता। आम्ही त्याच्यावर मोठा मोर्चा काढला, मशाल मोर्चा, प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या मशाल मोर्चाला। पण विखेंनी या मुस्लिमांच्या लांबून चालनापोटी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हा आमचा मोर्चा होता, आणि हे अत्यंत अपमानास्पद आहे श्रीरामपुरातल्या हिंदूंना। आणि आमचं सरकार असताना आम्ही शिवाजी चौकात पुतळा बसू शकलो नाही, आणि 30 वर्ष काँग्रेसवाल्यांनी आमच्या चळवळीचा आदर ठेवला पण दुसरीकडे कुठं बसवला नाही। पण त्यांनी पुतळा शिवाजी चौकाची जागा बदलून भाजी मंडईत बसवून टाकला। म्हणजे ही हिंदू अस्मितेची हत्या आहे नामदार विखे पाटलांनी केलेली, दुसऱ्याला कोणी जबाबदार नाही। आम्ही विचारलं तर नाही म्हणले, तिथे परवानगीच नाही म्हणे, शिवाजी चौकात मिळू शकत नाही, टेक्निकल फार अडचणी म्हटली। ते म्हटले परवानगी मिळू शकत नाही। तर ही या ठिकाणी शिवाजी चौकाची त्यांनी परवानगी काढलेली होती,
भूमिपूजन करण्यापूर्वी शिवाजी चौकात ज्या वेळेला एक वर्षापूर्वी भूमिपूजन केलं त्यावेळेला परवानगी काढली मगच भूमिपूजन केलेलं आहे. ही त्याची परवानगी आहे. लोकांना त्यांनी खोटं सांगितलं आणि नकाशासह परवानगी आहे. या ठिकाणी हा शिवाजी चौक दाखवलेला आहे कसा तो. हा या ठिकाणी शिवाजी चौकाचं सेक्शन प्लॅन आहे. त्या DPR मधला सेक्शन प्लॅन आहे हा. आणि हे व्हिज्युअल वरती ह्याचं एरियल व्ह्यू आहे हा प्रत्यक्ष त्या शिवाजी चौकाचा. आणि या तिन्ही कागदपत्रासह सार्वजनिक बांधकामनी सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषदेच्या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यास कार्यालयाची हरकत नाही असं सार्वजनिक बांधकामनी परवानगी दिलेली. या परवानगीचीच अडचण होती ती त्यांनी दिलेली असताना सुद्धा त्यांनी मुस्लिमांच्या लांबून चालनाकरता त्याची जागा बदलली आणि भाजी मंडईत पुतळा नेला हिंदुत्वादी सरकार असताना.